TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि आजची महत्त्वाची बातमी, काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नाही, असं संजय राऊतांनी सूचक विधान केलेलं आहे. यावर पक्षाची भूमिका राज ठाकरे स्वतः मांडतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेसनं एकटं लढलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जाणार असेल तर ती मवियात येणार का, यावर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका आहे, निर्णय नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडतील असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे. आता राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही. आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील. राऊतांच्या वक्तव्यानंतर मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राऊतांनी आपल्याला मेसेज करून इच्छा असून हा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी प्रवक्त्यांना सांगितलं. तर काँग्रेसनं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका एकट्यानं लढल्या पाहिजेत असा कार्यकर्त्यांचा सूर दिसून येतोय. आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे. सर, मुंबई के सभी पदाधिकारियों का जिस तरह से नेताओं का कहना है, आने वाले इलेक्शन में हमें अकेला जाना चाहिए, क्योंकि 227 वार्ड में जो है कांग्रेस की ताकत है. जिथं जिथं एकमेकांची गरज आहे तिथे एकमेकांना घेतील, जिथं गरज नाही तिथे घेणार नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यात काँग्रेसची भूमिका ही एकटे लढण्याची. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून टीका करणे. आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? 6-6, 7-7 वेळेला भेटून देखील या दोघांची युती होत नाही. जोपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातून यांना परवानगी मिळत नाही, तोपर्यंत यांच्या आघाडीचा किंवा युतीचा निर्णय होणार नाही. त्यावेळी राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय हे विचारतील. उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. या भेटीनंतर उद्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना भेटत आहोत, एक निवेदन देत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यानंतर उद्या 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय हर्षवर्धन सकपाळजी, माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे, या सगळ्यांना आमंत्रित केले.